बदल घडवण्यासाठी 20 वर्षापूर्वी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन प्रयत्न करतोय आणि या समाजामध्ये बदल कसा घडेल यात खरं तर मी चिंतेत आहे। आणि आज हे पुस्तक प्रकाशच्या रूपानं वडार समाजामध्ये इतिहास घडतोय, त्याची सुरुवात इथून होती असं मला वाटतं। खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, तरी देखील आपल्या हक्क अधिकारासाठी मुका असलेला समाज आज प्रकाशनं त्या समाजाचं जीवन चव्हाट्यावर आणलं आणि अतिशय दर्जेदार आणि मान्यवरांच्या तोंडून त्याचा दर्जा आणि त्याचं विश्लेषण केलं। त्यामुळे मला खूप असं या ठिकाणी अस्वस्थ होत आहे। सर, हा आपल्या सगळ्याच्या चर्चेतून एक मुद्दा या पुस्तकात राहिला, त्या संदर्भात खरं मला भरभरून बोलायचं होतं, तो म्हणजे मड्याचे हाल। इतकं तुम्ही जर हा चॅप्टर नीट पाहिला, आपण सगळ्यांनी प्रकाशचे हाल या ठिकाणी बघितले, प्रकाशच्या हालची चर्चा या ठिकाणी केली। जर आपण मड्याचे हाल ही चॅप्टर चर्चा केली तर मला माझ्या वडार समाजाचे हाल या ठिकाणी दिसतात। आणि या ठिकाणी त्या मड्याचे हाल करणारी व्यक्ती, ज्यांनी हे रानात आमचं मड जाळायचं होतं, तो ह्या गावातला अस्पृश्य आहे बरं का। ज्याला गावगाड्यात स्थान नाही, त्याला मंदिरात प्रवेश नाही, तो वेशीच्या बाहेर राहतो आणि तो अस्पृश्यांमधला माणूस या समाजाच्या लोकांचं मड जाळून देत नाही। सर, मला आपल्या निदर्शनाची गोष्ट आणून द्यायची आहे। अशा अनेक कादंबऱ्या पाहिल्या, वाचल्या, आपण बघितल्या। खरं तर लक्ष्मण मानेंनी उपरा लिहून या समुदायाचं उपरं पण जगासमोर आणलं। लक्ष्मण गायकवाडांनी उचल्या लिहून या समाजाचं उचले पण समोर आणलं। मला प्रकाशचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करायचंय। माझ्या समाजाची लत्तर त्यांनी जगासमोर निस्ती नाही आणली, तर माझ्या समाजातल्या मनातला प्रक्षोभ बाहेर आणला। खरं तर त्याचं टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे। आमचा प्रक्षोभ, खरं तर मी भटकेमुक्त चळवळीसाठी काम करतोय सर, गेली 20 वर्षापासून काम करतोय। माझ्या वडार समाजाचं जगणं आणि समस्त भटक्या जमातीचं जगणं ह्याच्यामध्ये फारसं अंतर नाहीये, सगळं समान आहे। ज्यांना गाव नाही, ज्यांना घर नाही, ज्यांना गावात यायला प्रवेशच नाही, मी इतकून आतंग कंठातून बोलतोय गेली 20 वर्ष, पण या समुदायाच्या संदर्भात वास्तव बोलताना मला कोणी दिसत नाही। आणि म्हणून आज मला हा प्रकाशच्या रूपाने झालेला हा प्रक्षोभ आहे, खऱ्या अर्थानं हा समुदायाचा प्रक्षोभ आहे, 42 भटक्या जमातीचा प्रक्षोभ आहे। यांना गावच नाही हो, गावगाड्यात त्यांचं स्थानच नाहीये। सर, आज आरक्षणाच्या मुद्द्यावर इतका वादंग चालू आहे, मराठा विरुद्ध ओबीसीचा वादंग चाललेला आहे। आणि सर, तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि प्रक्षोभ मध्ये मला हे सगळं आतुरतेने दिसतं की आम्ही सर त्या गावगाड्यातल्या लोकांच्या ओबीसीच्या यादीत आहे। हे कसं काय? आणि तुम्ही आम्हाला ओबीसी वर गावगाड्यातल्या लोकांवर गणता? ही प्रशासनामध्ये झालेली फार मोठी चूक आहे। मला इथे आता अतिशय असं वाटतं, मला आनंद झालाय खूप, म्हणून बोलावं असं वाटतं। मी कितीही बोलेल, पण मार्मिक पद्धतीने मला दोन गोष्टी मला सांगायच्या। सर, आपण सगळेजण बोलता, व्यक्त होता, आमची लत्तर या समुदायाची आपण सगळेजण आपल्या बुद्धिमत्तेने मांडता, याचा प्रवास इथं थांबतो, याचा प्रवास पुढे का जात नाही? याचा प्रवास पुढे म्हणजे काय? आज या देशामध्ये संविधानाची आपण येथे चर्चा करतो, संविधानामध्ये ही सगळी लत्तर मांडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उद्वत्त माणसासमोर संविधानामध्ये ह्याचं प्रावधान करण्याची तरतूद दिली, अधिकार दिले आणि त्या पद्धतीने त्याची तरतूद झाली। या देशातल्या अस्पृश्यांसाठी संरक्षण संविधानामध्ये मिळालं, या देशातल्या आदिवासींसाठी या संविधानामध्ये संरक्षण मिळालं। सर, माझ्या मनामध्ये जी उलझालो आहे, या गावगाड्याच्या पलीकडच्या, अस्पृश्यांच्या पलीकडच्या, ना दलित ना आदिवासी, तू तर त्यांच्याही पेक्षा सासरवासी अशा असलेल्या समुदायासाठी संविधानाचं संरक्षण
का नाही मिळालं हा माझ्या मनामध्ये प्रश्न गेली 20 वर्ष राहतोय आणि त्याची मी उत्तर शोधतोय. मला असं वाटतं की हा प्रक्षोभ हा फक्त लिखाणापुरता आणि साहित्यापुरता मर्यादित न राहता तमाम महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांच्या विद्वान लोकांच्या मनामध्ये आला पाहिजे आणि त्याच्या हक्क अधिकारासाठी हा प्रक्षोभ पुढे चालू झाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं प्रकाशने मांडलेला हा मुद्दा खऱ्या अर्थानं आमच्यासारखे सार्थक होईल. खूप दयनीय अवस्थेत हा समुदाय जगतोय, इतके वर्ष जगतोय, परंतु त्याचं अस्तित्व आणि त्याचा निर्माण झालेला प्रक्षोभ हा मांडण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. हे माझ्या मनामध्ये अतिशय उलघाल होते. आणि म्हणून सर इतक्या विद्वान मंडळीच्या समोर प्रकाशने हा पुस्तक लिहिलेलं आहे. प्रकाशचे हाल तर आपण सगळ्यांनी ऐकले आणि बघितले. मी त्याचा साक्षीदार आहे. तो विद्यार्थी असतानापासून मी त्याच्याचे समर्थन किंवा प्रोत्साहन देताना मी आलेलो आहे. याच्यासाठी आलेलो आहे की ही अशी मुलं. सर दुसरं एक अनालिसिस सांगतो. मी कालच प्रकाशशी संध्याकाळी बोलत होतो. महाराष्ट्रातल्या भटके विमुक्तांमध्ये 2 नंबरची लोकसंख्या 50 लाखाच्या पुढे लोकसंख्या असलेल्या समुदायामध्ये डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे. आमच्या ह्या समाजामध्ये प्राध्यापक किती आहेत? बोटाव मोजणारी प्राध्यापक आहेत. प्रकाश एक आहे, विनायक लष्कर एक आहे आणि अजून घोडके सर म्हणून आहेत. सर ह्या 40-50 लाखाच्या पुढे लोकसंख्या असलेल्या या समुदायामध्ये स्वातंत्र्याच्या 78 वर्षामध्ये 3 प्राध्यापक निर्माण होतात आणि त्यातला एक प्राध्यापक खरं तर ही उजाला आहे, हा प्रकाश आहे. या प्रकाशच्या रूपाने या समाजाला प्रक्षोभ व्यक्त करण्याचं हे मंच मिळालं याचा मला अतिशय मनस्फूर्त आनंद होतो. आणि आपण सगळेजण यामध्ये आलात. खरं तर मला आपण सगळ्यांनी ह्या विचाराने अँगलनं या प्रक्षोभाकडे बघावं. जर का ह्या प्रकाशने लिहिलेला प्रक्षोभ माझ्या सुशिक्षित वडार बांधवांच्या डोक्यात जर शिरला, सकाळला मी अतिशय लाख धन्यवाद देईल. सर तुमची पहिली आवृत्ती संपली म्हणून समजा, कारण इतका त्याच्यात उद्रेक होईल आणि समाजाला वाट मिळेल. म्हणून ह्या प्रकार पुस्तकं खपण्याची चिंता सकाळी करू नये. कारण हा प्रक्षोभक माझ्यासारखे विचलित झालेल्या युवकांच्या मनामध्ये, अस्वस्थता निर्माण करणाऱ्या मनामध्ये जर निर्माण झाला तर ही प्रक्षोभाची एकही कॉपी शिल्लक राहणार नाही असा मी आशावादी या निमित्ताने आज विश्वासाने ठामपणे आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो. आणि खऱ्या अर्थानं हा प्रक्षोभक या समुदायाच्या हक्काधिकाराकडे घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये रस्ता मिळेल असा आशावाद व्यक्त करतो. आणि मला पुन्हा एकदा संधी या ठिकाणी बोलायला दिली. सकाळचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी माझ्या बोलण्याला विराम देतो. धन्यवाद. मित्र